लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व संत रोहिदास आणि पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने दिले जाणारे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। कार्यक्रम झाल्यानंतर काही व्यक्तींनी त्या ठिकाणी आम्ही तिथून बाहेर पडल्यावर घोषणाबाजी केल्याचं माझ्या लक्षात आलं आणि काही जणांनी कार्यक्रमात गोंधळ करण्याचा प्रयत्न करणार अशी आम्हाला माहिती होती। मी थोडी ती माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तत्कालीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे चेअरमन आणि विद्यमान आमदार रमेश कदमांचे हे कार्यकर्ते होते आणि यांनी याच्या अगोदरही नांदेड असेल परभणी असेल काही ठिकाणी रमेश कदमांना जामीन मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं आणि परवाच हायकोर्टाचा निर्णय आला की 135 कोटी रुपयाची त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी म्हणून। त्या संदर्भाने मी बोलत असताना असं म्हटलं की सरकार काही कोणाला घाबरणार नाही, अशा प्रकारच्या आंदोलनाला काही घाबरणार नाही, भ्रष्टाचाराची जी लढाई आहे ती आम्ही पुढे चालू ठेवू आणि मी तर काही कोणाला घाबरत नाही। परंतु योगायोगाने त्यामध्ये काही शब्द चुकून त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठल्याही व्यक्ती समूहाबद्दल मला काही बोलायचं नव्हतं। अनावधानाने काही त्या ठिकाणी वाक्य गेलेले आहेत ते सर्व वाक्य मी मागे घेत आहे। ओके सर, ठीक। गेली वर्षभर म्हणजे तुम्ही बोलून आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला खुलासा द्यावा लागतो याचा, तर असं का होतोय? याच्यापूर्वी कधी तुमच्याकडून असं होत नव्हतं आणि मुळात असं आहे की मी त्याचा संदर्भ असं म्हणालो। एक मिनिट मंत्रीजी, एक मिनिट, कारण काय आपण पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली जेव्हा समोर, तर आपण असं म्हणलं की मी अजित दादांना आणि असं जे काय बोलायचं होतं तुम्ही बोलले, जर आफ्टर 15 डेज तुम्ही परत बोलले की नाही दादांबद्दल माझं काही नव्हतं। मी असं कुठेही बोललो नाही। परवाचा विधान असं होतं आणि आज तुम्हाला याचा खुलासा द्यावा लागतो, असं का? मुळात असं आहे की मी दादांच्या संदर्भात कधीही कुठले विधान मागे घेतलेलं नाही। एक दुसरी गोष्ट, आज देखील माझं असं म्हणणं नाहीये की मी ठरवून काय केलं, मुद्दामून काय केलं। माझा जो पूर्ण संदर्भ होता की आमची भ्रष्टाचाराची लढाई आम्ही चालूच ठेवणार, आम्ही कोणालाही अशा प्रकारे घाबरणार नाही वगैरे। त्यामुळं पण काही मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये अशा प्रकारच्या कॉमेंट्स आज दिवसभर येत आहेत, त्यामुळं विनाकारण या विषयाचं भांडवल करून कुणी समाज मन दूषित करू नये म्हणून मी हा माझा खुलासा या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे आपलं मत असं आहे की आम्ही